दिमित्री मेंडेलेव यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1834 मध्ये झाला असून त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1907 मध्ये झाला. ते सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. ते एक रशियन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलेव यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांसाठी एक कार्ड बनवले. त्या कार्डवर त्यांनी मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शविले. तसेच अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची अशी जुळणी केली की त्यातून मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा शोध लागला. विचार करा मुलांनो, या आवर्त सारणीचे निरीक्षण करा. या मेंडेलेवच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यांपैकी काही ठिकाणी आपल्याला अणुवस्तुमानाचे भाकीत केलेले दिसते. त्यासोबत भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने त्यांच्या गण व आवर्तासहित दिली आहेत, ती या तक्त्यात पहा. मुलांनो, मेंडेलेवच्या आवर्त सारणीत काही मूलद्रव्यांची नावे अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शविले आहेत. त्या संज्ञा पुढीलप्रमाणे आहेत: डिडिमियम, येटेरियम, सिझियम, अर्बियम, लांथानम. या मूलद्रव्यांच्या संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शविले आहेत. मेंडेलेवच्या आवर्त सारणीचे गुण. मेरिट्स ऑफ मेंडेलेव्हज पिरियॉडिक टेबल. मुलांनो, आपल्याला माहीतच आहे की विज्ञानात जसजसे नवीन शोध लागतात तसतशा जुन्या गोष्टी बदलून त्यांची जागा नवीन प्रगत गोष्टी घेतात. विज्ञान हे प्रगतिशील आहे, त्यामुळे जुन्या गोष्टींमधील त्रुटी सुधारून नवीन तयार करण्याची पद्धत विज्ञानात आहे. हे आपल्याला मेंडेलेवच्या आवर्त सारणीत देखील दिसते. आपण पाहिले आहे की मेंडेलेवने मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे असे भाकीत केले होते. परंतु त्याने हेही सांगितले होते की त्याला माहीत असलेल्या मूलद्रव्यांना जरी हे वैशिष्ट्य लागू होत असले तरी ते अंतिम नसून त्यात काही बदल होऊ शकतात. याचा परिणाम म्हणून मेंडेलेवच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात. गुण 1. आवर्त सारणीत मेंडेलेवने मूलद्रव्ये ही त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडली होती. परंतु मूलद्रव्यांना आवर्त सारणीत गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ, बेरिलियमचे अणुवस्तुमान सुरुवातीला 14.09 हे होते. तपासणीनंतर ते 9.4 केले आणि बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. गुण 2. आपण पाहिले की मेंडेलेवने आवर्त सारणीत काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. नंतरच्या काळात त्याने त्याला माहीत असलेल्या मूलद्रव्यांवरून अज्ञात 3 मूलद्रव्ये शोधून काढली. त्याला ज्ञात असलेली 3 मूलद्रव्ये एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे दर्शवले. तसेच त्याने या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीतही केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम अशी नावे दिली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलेवच्या भाकीताशी जुळणारे आढळले. दिलेल्या आकृतीतील तक्त्यात ॲल्युमिनियमचे मेंडेलेवने केलेले भाकीत आणि प्रत्यक्षात नवीन मिळालेले मूलद्रव्य गॅलियम यांच्या गुणधर्मांची पडताळणी करून पाहिली असता त्यांच्या गुणधर्मात साम्यता आढळली. या यशामुळे मेंडेलेवच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली आणि अशा प्रकारे मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. गुण 3. मुलांनो, राजवायू म्हणजेच निष्क्रिय वायू होय. हेलियम, निऑन, अर्गॉन हे राजवायू आहेत. या वायूंचा शोध 19व्या शतकाच्या शेवटी लागला. मेंडेलेवच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. परंतु शोध लागल्यावर मेंडेलेवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्या गणात राजवायूंना जागा दिली. जरा डोके चालवा. क्लोरीनची Cl35 व Cl37 अशी 2 समस्थानिके आहेत. त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 35 व 37 अशा वेगवेगळ्या स्थानांवर ठेवणे योग्य ठरेल की त्यांची रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एकाच स्थानावर ठेवणे योग्य ठरेल? हे आपण पाहू. क्लोरीनची समस्थानिके 35 व 37 असली तरी मेंडेलेवच्या आवर्त सारणीत क्लोरीनला एकच जागा दिली आहे. म्हणून क्लोरीनची समस्थानिके Cl35 व Cl37 यांना मेंडेलेवच्या आवर्त सारणीत वेगवेगळी जागा. मेंडेलेवच्या आवर्त सारणीतील त्रुटी. मुलांनो,
आवर्त सारणीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की कोबाल्टचे व निकेलचे पूर्णांकी अणुवस्तुमान हे 59 आहे. म्हणजेच दोन्ही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान समान आहे. त्या दोन्ही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता म्हणजे शंका होतीच. 2. दुसरी त्रुटी म्हणजे समस्थानिके. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यायची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. 3. मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानातील वाढ ही नियमित होत नसे. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या नियमानुसार शक्य नव्हते. 4. आवर्त सारणीचे निरीक्षण केले असता हायड्रोजनच्या स्थानासंदर्भात प्रश्न निर्माण होतात. आवर्त सारणीतील गण 7 पाहिला असता लक्षात येते की हायड्रोजन हा हॅलोजनांशी साम्य दर्शवितो. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लुओरिन व क्लोरीन यांची रेणुसूत्रे F2 व Cl2 अशी आहेत. तसेच आवर्त सारणीतील या सारणीत 3 हायड्रोजन व अल्कधातू आवर्त सारणीतील गण 1 यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही सारखेपणा आहे. अल्कधातू म्हणजे सोडियम, पोटॅशियम इत्यादी. हायड्रोजन व सोडियम यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये तयार झालेला सारखेपणा या सारणीत आहे. तसेच हायड्रोजन व क्लोरीन यांचा धातू म्हणजे सोडियम व अधातू कार्बन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये देखील साधर्म्य आहे. हा सारखेपणा आपण या सारणीत पाहू शकतो. मुलांनो, वरील गुणधर्मांचा विचार करून आवर्त सारणीत हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात गण 1 मध्ये आहे की हॅलोजनच्या गणात गण 7 मध्ये आहे हे ठरवता आले नाही. जरा डोके चालवा. आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा अभ्यास केला, तर आता पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्रे काय आहेत ते खालील तक्त्यात पाहू. तसेच दिलेल्या मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत ते खालील तक्त्यात पहा. आधुनिक आवर्ती नियम. मुलांनो, आपण पाहिले की मेंडेलिव्हने मूलद्रव्ये ही त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने सारणीत मांडली. परंतु तेव्हा अणूंच्या अंतरंगांविषयी माहिती नव्हती. वैज्ञानिकांनी जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लावला तेव्हा त्यांनी अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंध शोधून काढला. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. सन 1913 मध्ये एक इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी एक प्रयोग केला. त्यांनी एक्स-रे नलिका वापरून मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजेच मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्यांची प्रोटॉन संख्या आहे ती दाखवले. हेनरी मोझले यांनी अनेक मूलद्रव्यांवर हा प्रयोग करून त्या मूलद्रव्यांचा अणुअंक निश्चित केला. या प्रयोगावरून असे लक्षात आले की मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म हा अणुअंक आहे. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून नवीन नियम असा मांडला की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती काल असतात. आधुनिक आवर्त सारणी. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते त्याला आधुनिक आवर्त सारणी असे म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीत हेनरी मोझले यांनी अणुअंक आधारभूत मानले आणि मूलद्रव्याच्या गुणधर्माचे भाकीत अणुअंकाच्या आधारे करून आधुनिक आवर्त सारणी तयार केली. या आधुनिक आवर्त सारणीलाच दीर्घरूप असेही म्हणतात. या तक्त्याचे निरीक्षण केल्यावर असे लक्षात येते की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी नाहीशा झाल्या, परंतु या आधुनिक सारणीत देखील हायड्रोजनच्या स्थानाबद्दल प्रश्न दूर झालेला नव्हता. मुलांनो, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी कोणत्या ते सांगा बरं. सर, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे पूर्णांकी वस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल शंका निर्माण झाली होती. तसेच मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या दरात नियमित वाढ होत नसे, म्हणून शोध लागलेल्या नवीन मूलद्रव्यांचे भाकीत करता येत नव्हते. तसेच समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म हे समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना आवर्त सारणीत जागा कशी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला होता. बरोबर. मुलांनो, आपण मागील इयत्तेत इलेक्ट्रॉनविषयी माहिती घेतलेली तुम्हाला आठवते का? हो सर, अणूंमध्ये इलेक्ट्रॉन असतात. अणूंमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती कवचामध्ये असतात. बरोबर आहे. अणूंमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित झालेले असतात ते इलेक्ट्रॉन संरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते.
तसेच अणूंमधील इलेक्ट्रॉनची संख्या ही अणुअंकांइतकीच असते. जरा डोके चालवा. कोबाल्ट व निकेल यांच्या स्थानासंदर्भात मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत असलेला प्रश्न आधुनिक आवर्त सारणीत कसा सुटला ते पहा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली होती. पण काही ठिकाणी जास्त वस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांना अगोदरचे स्थान दिल्याचे दिसते. उदाहरणार्थ कोबाल्टचे अणुवस्तुमान 58.93 आहे आणि निकेलचे अणुवस्तुमान 58.71 आहे. तरीही कोबाल्ट या मूलद्रव्याला निकेल या मूलद्रव्याच्या अगोदरचे स्थान मिळाले आहे. असे केले कारण आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केली आहे. कोबाल्टचा अणुअंक 27 आहे तर निकेलचा अणुअंक 28 आहे. म्हणून आधुनिक आवर्त सारणीत कोबाल्टला निकेलच्या अगोदरचे स्थान मिळाले आहे. 2. आता आपण क्लोरीन या समस्थानिकांची जागा आधुनिक आवर्त सारणीत कशाप्रकारे निश्चित झाली ते पाहू. 35-17 क्लोरीन व 37-17 क्लोरीन. येथे क्लोरीनचा अणुअंक 17 असून अणुवस्तुमानांक 35 व 37 आहे. हेनरी मोझले यांनी आधुनिक आवर्त सारणीत अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे असे शोधून काढले. येथे क्लोरीनचे अणुवस्तुमान 35 क्लोरीन व 37 क्लोरीन असले तरी क्लोरीनचा अणुअंक दोन्ही ठिकाणी 17 म्हणजे 17 क्लोरीन आहे. म्हणून 35-17 क्लोरीन व 37-17 क्लोरीन या समस्थानिकांचा अणुअंक एकच असल्यामुळे आधुनिक आवर्त सारणीत त्यांचे स्थान एकच आहे. आता 52-24 क्रोमियम व 55-25 मँगेनीज या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकेल का हे आपण पाहूया. येथे क्रोमियमचा अणुअंक 24 असून अणुवस्तुमानांक 52 आहे आणि मँगेनीजचा अणुअंक 25 असून अणुवस्तुमानांक 55 आहे. मुलांनो, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत दोन सलग असलेल्या मूलद्रव्यांमधील फरक सारखा नसतो. मोझले यांनी अणुवस्तुमान गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्याचा गुणधर्म आहे हे शोधून काढले. कोणत्याही मूलद्रव्याचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा 1 क्रमांकाने वाढलेला दिसतो. म्हणून क्रोमियम व मँगेनीज या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असणारी मूलद्रव्ये असूच शकत नाहीत. आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला हॅलोजनच्या गण 17 मध्ये की अल्कधातूंच्या गण 1 मध्ये ठेवावे हा प्रश्न आपल्याला पडला आहेच. तर पहा, आपण पाहिले आहे की हायड्रोजनचे स्थान हे गण 1 व गण 17 मध्ये दर्शवण्यात आले कारण हायड्रोजन अल्कली धातू तसेच हॅलोजनशी साम्य दर्शवितो. म्हणूनच हायड्रोजनला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत निश्चित स्थान देता आले नाही. पण आपण पाहिले आहे की हायड्रोजन सहजपणे 1 इलेक्ट्रॉन देऊन स्थिर हायड्रोजन कॅटायन तयार होतो आणि 1 इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थिर ॲनायन हायड्राइड आयन तयार होत नाही. म्हणून आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला गण. आधुनिक आवर्त सारणीची रचना. स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मुलांनो, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीप्रमाणेच आधुनिक आवर्त सारणीत देखील आडव्या ओळी व उभे स्तंभ आहेत. आधुनिक आवर्त सारणीत 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त असे म्हणतात. म्हणजेच 1 ते 7 आवर्त आहेत. तसेच या सारणीत उभे 18 स्तंभ आहेत, त्यांना गण असे म्हणतात. म्हणजेच 1 ते 18 गण आहेत. आवर्त व गण यांच्या रचनेतून एक चौकट तयार होते. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शविले आहेत. प्रत्येक चौकटीत एका मूलद्रव्याची जागा आहे. या सारणीत आपल्याला या 7 ओळींव्यतिरिक्त आणखी तळाशी या 2 स्वतंत्र ओळी दिसत आहेत. यात पहिल्या ओळीला लॅन्थेनाइड श्रेणी तर दुसऱ्या ओळीला ॲक्टिनाइड श्रेणी म्हणतात. या 2 श्रेणींसहित आवर्त सारणीत एकूण 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीत 118 मूलद्रव्यांकरिता जागा आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की अगदी अलीकडे शोध लागलेल्या मूलद्रव्यांना देखील आधुनिक आवर्त सारणीत जागा आहे. आधुनिक आवर्त सारणी ही 4 खंडामध्ये विभागली गेली आहे. पहिला खंड एस हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. दुसरा खंड डी हा गण 3 ते गण 12चा बनलेला आहे. तिसरा खंड पी यामध्ये गण 13 ते गण 18 यांचा समावेश होतो. तर चौथा खंड एफ यामध्ये लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड या 2 तळाशी असलेल्या श्रेणी येतात. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमण मूलद्रव्य म्हणतात. आवर्त सारणीत पी खंडात एक नागमोडी रेषा दाखवली आहे. या नागमोडी रेषेमुळे
आवर्त सारणीतील मूलद्रव्ये 3 प्रकारे दाखविता आली. या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला ॲल्युमिनियम, गॅलिलियम, इंडियम, टायरेनियम, टिन, सीसा, निहोनियम, फ्लोरोवियम ही धातू आहेत. तर उजव्या बाजूला सिलिकॉन, अर्सेनिक, बोरॉन, कार्बन, एस्टाटीन, टॅलेरियम, सेलेनियम, सल्फर ही अधातू आहेत. तसेच नागमोडी रेषेच्या किनारी भागात धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण. मुलांनो, आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणामुळे आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. एका आवर्तामध्ये बाजूबाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये कमी प्रमाणात फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये खूपच फरक असतो. त्यामुळे एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रणवता दिसून येते. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रणवता दिसते. गण व आवर्तांची वैशिष्ट्ये. मुलांनो, आता आपण गण व आवर्तांची वैशिष्ट्ये पाहूया. आपण जर मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली तर आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये आपल्याला समजतील. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रणवता दिसते, मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. म्हणजेच एकाच गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मात साम्यता व प्रणवता दिसते, परंतु एकाच आवर्तामधील मूलद्रव्यांमध्ये साम्यता व प्रणवता नसते. आवर्तांची साम्यता व प्रणवता ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणामुळे आहेत. गण व इलेक्ट्रॉन संरूपण सांगा पाहू. मुलांनो, आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली अशी सांगा. सर, गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम, फ्रॉन्सियम अशी आहेत. बरोबर. आता या गणातील 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहून दाखवा. मूलद्रव्य हायड्रोजन, इलेक्ट्रॉन संरूपण 1. मूलद्रव्य लिथियम, इलेक्ट्रॉन संरूपण 2-1. सोडियम 2-8-1. पोटॅशियम 2-8-8-1. छान. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणात कोणता सारखेपणा आढळला? सर, या मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसमान आढळली. बरोबर. या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयोजा इलेक्ट्रॉन आहेत ते सांगा पाहू. सर, या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी 1 संयोजा इलेक्ट्रॉन आहे. उत्तम. मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येते की गण 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉन्सची संख्या समान आहे. तसेच तुम्ही तक्त्यातील कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉन्सची संख्या एकसमान असल्याचे तुम्हाला दिसेल. तक्त्यात गण 2 मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही मूलद्रव्ये आहेत. ही मूलद्रव्ये अल्कधर्मी मृदधातूंच्या कुलामध्ये आहेत. त्यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसेच तुम्ही गण 17 मधील मूलद्रव्य पहा. ही सर्व हॅलोजन कुलामधील मूलद्रव्ये आहेत. गण 17 मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन ही मूलद्रव्ये आहेत. या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. गणांच्या वैशिष्ट्येनुसार कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक कवच वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन संरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, आपण सुरुवातीलाच पाहिले की एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. त्यांपैकी काही मूलद्रव्ये निसर्गनिर्मित आहेत तर काही मानवनिर्मित. अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये म्हणजे अणुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहेत. ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. मुलांनो, आता मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी यांच्यातील फरक समजून घेऊ. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. या आवर्त सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने लावली आहेत. आधुनिक आवर्त सारणीत
मूलद्रव्ये त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने लावली आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या अणुवस्तुमान व रासायनिक गुणधर्म यांच्याशी निगडित आहे. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणाशी निगडित आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत 8 गण आहेत. आधुनिक आवर्त सारणीत 18 गण आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत काही सारख्या रासायनिक गुणधर्मांची मूलद्रव्ये वेगळ्या गणात आढळतात, तर काही वेगळ्या रासायनिक गुणधर्मांची मूलद्रव्ये एकाच गणात आढळतात. आधुनिक आवर्त सारणीत एका गणातील मूलद्रव्ये सारखेच रासायनिक गुणधर्म दाखवतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत समस्थानिकांची मांडणी करता येत नाही. आधुनिक आवर्त सारणीत प्रत्येक मूलद्रव्यांची सर्व समस्थानिके एकाच जागी मांडता येतात.